नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। आजचा विषय आहे एनडीसीसी बँक। एनडीसीसी बँक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजतंय। तुम्ही न्यूज चॅनलवरती नाशिक जिल्ह्यामधल्या किंवा मग तुम्ही प्रिंट मीडियामध्ये सुद्धा हे प्रकरण बघत असाल। जनता दल सेक्युलरचे जे गिरीश मोहिते जे आहेत, जे सचिव आहेत, ते आपल्या स्टुडिओमध्ये आज आले पुन्हा या विषयावर चर्चा करण्यासाठी। कलम 88 अंतर्गत राज्यपालांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं काय झालं आणि आज ह्या मिनिटाला त्या आदेशाचं काय स्टेटस आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार गिरीश, तुमचं बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो। कलम 88 चौकशीचे आदेश म्हणजे नेमकं काय आणि हे थोडक्यात प्रेक्षकांना समजून सांगा की एनडीसी बँकेमध्ये काय प्रकार झाला आणि आता काय स्टेटस। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थे बँकेमध्ये संगणक खरेदी, नोकर भरती, त्याच्यानंतर फर्निचर घोटाळा, शाखा भाड्याने देणे आदी प्रकारचे जे घोटाळे झाले होते आणि प्रमाणापेक्षा जास्त कर्ज वाटप जे झालेलं होतं त्याच्या चौकशीसाठी गौतम बलसाने नावाची समिती नेमली होती। गौतम बलसाने समितीने 29 संचालकांवर ठपका ठेवला आणि त्यांच्याकडनं एकूण 182 कोटीची वसुली काढलेली होती। त्याच्यामध्ये काही माजी संचालक पण होते, ज्यांच्या वारसांवर माजी आमदार खासदार जे आहेत त्यांच्या वारसांवर देखील त्यांनी घोटाळ्याचे आरोप निश्चित केलेले आणि रकमा निश्चित केलेल्या आहे। त्या रकमा ज्या निश्चित केलेल्या त्या भरण्यासाठी आदेशित झालेले होते, परंतु ते नंतर माननीय सहकार मंत्री जे आहेत, तत्कालीन सहकार मंत्री आणि आताचे सहकार मंत्री दोन्ही एकच आहे, तत्कालीन सहकार मंत्र्यांकडे त्यांनी जाऊन त्या विषयाला स्थगिती मिळवली। स्थगिती मिळवल्यानंतर बँकेला आपण बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर बँक हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टामध्ये जाऊन बँकेने आदेश केला की 90 दिवसाच्या आत सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये सुनावणी घ्यावी आणि काय नाही तो निकाल द्यावा। परंतु 2023 ला आदेश झाले, त्याच्यानंतर 2023 आता 2025 उमटलेले आहे, तरी परंतु त्यांनी चौकशीचे आदेश दिले, ती सुनावणी घेतली नाही कलम 88 ची। त्याच्यामुळे 182 कोटीची वसुली होऊ शकलेली नाही। तर आता हे आपण बँकेच्या निदर्शनास आणून दिलं, जॉईंट रजिस्ट्रारच्या निदर्शनास आणून दिलं आणि आपण सांगितलं पहिलं की आपण बँकेसमोर उपोषण करू, पण जॉईंट रजिस्ट्रारने आपल्याला विनंती केली की आम्ही सहकार सचिवाला ऑलरेडी पत्र लिहिलेले आहे, परंतु ज्या दिवशी त्यांनी सहकार सचिवाला पत्र लिहिलं त्या दिवशी सहकार मंत्री कोणीच नव्हतं, कारण राज्यामध्ये फक्त एक डीसीएम आणि 2 डेप्युटी सीएम हे एक सीएम आणि 2 डेप्युटी सीएमच 3 जण होते आणि ते खातं कोणाकडे दिलेलं गेलं नव्हतं। त्याच्यानंतर आपण माननीय राज्यपालांना सांगितलं की 26 तारखेपर्यंत जर या विषयाला तडीस नेलं नाही 26 जानेवारी समोर तर आपण राजभवनासमोर आंदोलन करू। माननीय राज्यपालांनी मग चौकशीचे आदेश दिले। राज्यपालांचे जे सचिव आहे त्यांनी सहकार सचिवांना सांगितलं, सहकार खात्याला सांगितलं मंत्रालयामध्ये की या बाबतीमध्ये चौकशी करा आणि अहवाल सादर करा। तिथून राज्यपालांच्या सचिवांनी आदेशित केल्यानंतर सहकार सचिवांनी सहकार आयुक्तांना आदेश केलं की या बाबतमध्ये तात्काळ तुम्ही सुनावणी घ्यायचे, माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्या आणि ही सुनावणी तातडीने पूर्ण करून घ्या। बँकेने आपण जे विभागीय संनियंत्रकाला पहिलं पत्र दिलं होतं त्या पत्रावर त्यांनी ऑलरेडी सहकार मंत्रालयामध्ये लिहिलं होतं, पण त्या दिवशी सहकार मंत्रीच कोणी नव्हता। आता आपण बँक सहकार मंत्री जे आहे त्यांना सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस पाठवली की तुम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करताय की 2023 साली सांगितलं की 90 दिवसाच्या आत हिअरिंग करा, जवळजवळ 1.5 वर्ष ओलांडून गेलेले आहे तरी पण त्याचे आदेश होत नाही। आता आज जी रेस्ट हाऊस मध्ये जी बैठक होती, आज कृषी मंत्री जे आहेत आणि माजी संचालक किंवा माजी अध्यक्ष आहेत एनडीसी बँकेचे माणिकराव कोकाटे तिथे होते, तर त्यांना या संदर्भात आमच्या बीबीएस न्यूज नेटवर्कच्या टीमने प्रश्न विचारला की या संदर्भातलं काय स्टेटस आहे, तर त्यांचं काय उत्तर होतं तिथे आणि अनपेक्षित उत्तर होतं की काय वाटतंय प्रोसेस मध्ये? त्यांचं उत्तर अपेक्षित आहे, कारण त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये प्रिंट मीडियाला बोलताना सांगितलं की संचालक मंडळावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर पण कारवाई करा, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 182 कोटीची वसुलीला जी स्थगिती मिळाली ते तात्काळ हिअरिंग घ्या, सुनावणी घ्या आणि मी जर दोषी असेल तर माझ्यावर पण कारवाई करा। त्याच्यामुळे त्यांचं त्या चौकशीला पॉझिटिव्ह असं मत आहे। आणि आता आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँकेला 685 कोटीचा मदतीचा जो प्रस्ताव आहे तो गेल्या 1 वर्षापासून वर्तमानपत्रामध्ये जो उठतो तो सांगतो की मी प्रयत्न केले, देवीदास पिंगळे सांगता, नंतर दिलीप बनकर सांगता की आम्ही नरहरी झिरवळांनी 2 मिटिंगा घेतल्या, परंतु नाबार्डला जो प्रस्ताव पाठवला होता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांनी, तो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव नाबार्डने नाकारलेला आहे, तो परत खाली पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना विनंती केली की 685 कोटी रुपये मंजूर कधी करणार? गेल्या 582 दिवसापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीला स्थगिती मिळावी म्हणून शेतकरी गोलकूप ग्राउंडला उपोषणाला बसलेले आहेत।
आलं का लक्षामध्ये? झिरवळ साहेबांनी 2दा मिटिंगा लावल्या. मग बाकीच्या जिल्ह्यांच्या ज्या बँका आहेत, अहमदनगर असेल, बुलढाणा असेल, बाकी इतर डीसीसी जे आहे म्हणजे राज्यामधल्या इतर डीसीसी बँकांना त्या बँका चालू होण्यासाठी सरकारने मदत पाठवलेली. मग नाशिक जिल्हा बँक आहे, सावत्र बँक आहे का, त्या बँकेला का बरं मदत केली जात नाही? आणि जेव्हा आपण आंदोलनाचं हत्यार उपसलं त्यावेळेस मग सगळेजण जागे व्हायला लागले आणि सांगे झाले की आम्ही बँकेच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न करत आहोत, हे करत आहोत, ते करत आहोत. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, अर्थात बँकेशी निगडीत तो असणार की सीड कॅपिटल बद्दल, म्हणजे सहकार खात्याकडे हा सहकार विभागाचा हा प्रश्न असेल तरी अर्थ खात्याचं याच्याशी कुठपर्यंत ताळमेळ आहे मंत्रालयातून, काय अपेक्षा? असं आहे, अर्थ खात्यांनीच याच्यामध्ये पैसे दिले पाहिजे. अर्थ खाते 685 कोटी रुपये दिले. आज परिस्थिती अशी आहे, बँकेकडे सेवानिवृत्त कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त पहिले जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेकडे व्हायचे. सर्व सहकारी संस्थांचे खाते जिल्हा बँकेकडे होते. त्या सहकारी संस्थांचे पैसे जे अडकून पडलेले आहेत त्यांना महिन्याला 5,000 रुपये दिले जातात ना फक्त. मोठे मोठे आजार आहेत, मोठे मोठे लग्नांचे कार्यक्रम आहे, मोठे बायपास आहे, त्या लोकांना 5,000च्या वरती पैसे दिले जात नाही. बरं, त्यांनी त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवून ठेवली आहे की प्रायव्हेट जर असेल, प्रायव्हेट खातेदार जर असेल म्हणजे वैयक्तिक ठेवीदार जर असेल तर त्याला फक्त 50,000 रुपये वर्षाला द्यायचे. आजकाल हृदयाचे बायपासचे ऑपरेशन जर निघाले तर 1,00,000 आणि 1,50,000 रुपये खर्च होतो. आता ते हॉस्पिटलसाठी पैसे देतात. परत दुसरी गोष्ट अशी आहे की लग्नासाठी ते पैसे देतात, पण कुणाच्या नावाने देतात? लॉन्सच्या नावाने देतात. पण लॉन्सच्या नावावर दिले तर लॉन्सवाले 18% जीएसटी लावताना, म्हणजे 1,00,000चं लग्न जर दाखवलं तर 1,18,000 रुपये 18% ते लॉन्सवाले जीएसटी कापून घेतात. काही गरीब लोक असे ना जे स्वतःच्या दरवाजामध्ये पण पत्रिका छापून लग्न करू शकतात ना ओपन ग्राउंडवर, ते त्यांना पैसेच देत नाही ना. म्हणजे सामान्य खातेदार जे आहे त्यांची सस्य उलपट चालू आहे ना. एक तर लॉन्सवाल्याचं बिल द्या, नाही तर केटरर्सवाल्यांचं बिल द्या. मग ते काय म्हणता, आम्हाला जीएसटी 18% कापून आम्ही तुम्हाला सर्व करू. म्हणजे बँक कोणासाठी? सामान्य लोकांसाठी का, केटरर्ससाठी का, ठेकेदारांसाठी का, हॉस्पिटलसाठी? हॉस्पिटलमध्ये पण तेच आहे. हॉस्पिटलला पैसे गेले का हॉस्पिटलवाले पूर्ण उपचार करत नाही, परत पैसे मागायला गेले ते सांगतात की एका वेळेस आम्ही तुम्हाला पैसे दिलेले, परत पैसे मिळत नाही. लाखो रुपयाच्या ठेवी ज्या आहे, म्हणजे 2900 कोटी रुपयाच्या ठेवी ज्या आहे त्या अडकून पडलेल्या ना लोकांच्या. नाही, आता सहकार आयुक्त पुणे त्यांच्यानंतर हे प्रकरण विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आलं. आता सहनिबंधक यांच्याकडनं नाशिकचे जे आहेत त्यांनी बँकेला याबाबत विचारणा केली. बँक प्रशासन या बाबतीत त्यांना काय मदत करताय किंवा या गोष्टीमध्ये काही त्यांना माहिती देत आहे की नाही, नेमकं काय याच्यात? बँकेने माहिती पहिल्या पत्रामध्ये त्यांना पाठवलेली आहे सहकार आयुक्तांना. त्यांनी सहकार सचिवांना पत्र लिहिलं होतं की माननीय मंत्री महोदयाच्या निदर्शनास ही बाब आणून द्या की गिरीश मोहिते उपोषणाला बसणार आहे. 90 दिवसाच्या आत जर हिअरिंग झाली नाही तर आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण कंटेम ऑफ कोर्टची नोटीस पाठवली होती की जी ही हिअरिंग जी राहिलेली आहे 1.5 वर्षापासून, कोर्टाचा अवमान होतोय, तुम्ही हिअरिंग ताबडतोब घ्या. बँकेने पहिल्यांदा त्यांना पत्र लिहिलेले. अजून त्याच्यामध्ये आपण माहितीच्या अधिकारात त्यांना विचारलं सहकार सचिवांना, त्याचं अजून उत्तर आपल्याला आलेलं नाहीये. त्याचे 30 दिवसाच्या मुदतीला 5 दिवस बाकी राहिले की तुम्ही सुनावणी का घेत नाही? सुनावणी घ्या ना तुम्ही, सुनावणीची तारीख द्या ना सहकार मंत्र्यांनी. भले तुम्ही निगेटिव्ह द्या किंवा पॉझिटिव्ह द्या, परंतु सुनावणी तर घेतली पाहिजे ना. एक काय अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की 182 कोटी जी वसुली आहे संचालक मंडळावर, ती वसुली कधी होणार आहे? तुम्ही 2 आणि 2.5 लाखांसाठी सामान्य. आता ह्या काही 5 दिवसा जे काही रिमेनिंग 5 दिवस उरलेत याच्यानंतर तुमचं सैराट उपोषण होणार हे रास्तच आहे आणि हे होणारच की त्याला अपिलात जाण्याचा काही प्रयत्न असणार? अपिलात जाण्याचा प्रयत्न नाही. राज्यपालांच्या सचिवांनी आपल्याला विनंती केलेली आहे की आम्ही चौकशीचे आदेश दिलेले, त्याच्यामुळे तुम्ही सैराट उपोषण करू नका. विभागीय सहनिबंधकांनी सांगितलं की आम्ही चौकशीचं उपोषण दिलेलं, तुम्ही सैराट उपोषण करू नका. त्याच्यानंतर आपण फक्त सहकार सचिवाच्या पत्राची वाट पाहत होतो. त्यांनी काय लिहिलं? त्यांनी फक्त बँकेकडे फॉरवर्ड केलं राज्यपालांचे आदेश, परंतु त्यांना स्वतःला आपण माहितीच्या अधिकारामध्ये जे विचारलं ना की तुम्ही सुनावणी कधी घेणार आहे, सहकार सचिवांनी ही सुनावणी मंत्र्यांना घ्यायला भाग पाडायला पाहिजे. जोपर्यंत मंत्री आपल्याला सांगत नाही की मी सुनावणी घेत नाही तोपर्यंत आपण उपोषणाचा काय निर्णय घ्यायचा तो अजून दिलेला नाहीये. राज्यपालांनी दिलेले, राज्यपालांकडनं आपलं समाधान झालेले. राज्यपाल महोदयांनी आदेशित केलेले सहकार सचिवांना की या प्रकरणाची चौकशी करा आणि तात्काळ आम्हाला अहवाल सादर करा, असं राज्यपालांनी आदेशित केलेलं आहे. राज्यपालांनी राज्यपालांचं काम केलेलं आहे आणि राज्यपाल ही ऑटोनॉमस संस्था आहे. मग यांना सहकार मंत्र्यांना राज्यपालाच्या देखील आदेशाचा अवमान करायचा आहे का, हे आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, कलम 88 प्रमाणे जी काही कारवाई जी माहिती मागवण्यात आली
नेमकं कलम 88 काय असतो तो थोडासा आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि यानंतर आपण सहकार कायद्यातील कलम 188 म्हणजे तुम्ही सत्तेचा गैरवापर करून जर काही मिसयूज केला, सत्तेचा गैरवापर केला, काही रकमा जर तुम्ही नको त्या ठिकाणी वापरल्या, नको त्या ठिकाणी खर्च केला, नको त्या ठिकाणी खर्चाची वारेमाप उधळपट्टी केली, नको त्या लोकांना कर्ज दिले आणि त्याची जर वसुली झाली नाही तर त्याची जबाबदारी तुमच्यावर संचालक म्हणून निश्चित केली जाते. या प्रकरणामध्ये 188 प्रकरणामध्ये हे झालेले आहे की 182 कोटीची वसुली आहे. साधी स्वदेशी नाही ना 1-2 कोटी रुपयांची. या संचालकांना घरी जायची वेळ येईल आणि त्यांच्या जर ती जी वसुली जर झाली नाही, त्यांनी जर पैसे भरले नाही तर ते पैसे त्यांच्या प्रॉपर्टीतून भरावे लागतील आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती येऊ शकते, असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते 5 आमदार आहे, 1 माजी खासदार आहे, आता 1 विद्यमान खासदार आहे आणि 2 माजी खासदार आहे. त्याच्यामुळे त्यांना असं झालेलं आहे की त्यांनी राजकीय दबाव आणून ती चौकशी थांबवलेली आहे. आलं का लक्षामध्ये? तर आपलं काय म्हणणं आहे की तुम्ही एकदा घ्या, तुम्हाला निगेटिव्ह करायचं तर निगेटिव्ह करा, पॉझिटिव्ह करायचं तर पॉझिटिव्ह करा, पण तुम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करू नका. उच्च न्यायालयाने सांगितलंय 90 दिवस, ठीक आहे, आपण 4-5 दिवस वाट पाहू. आज 20 तारीख आहे, आपण 26 तारखेपर्यंत वाट पाहू. असं आहे की प्रजासत्ताक दिन आहे आणि राज्यपालांनी दिलेल्या चौकशी अधिकारावर आपण समाधानी. त्याच्यामुळे आपण थोडं उपोषणाच्या बाबतीमध्ये अजून क्लिअरन्स दिलेलं नाही की आपण करणार आहे का, बसणार आहे का, उठणार आहे, अजून काही नाही. परंतु आपल्याला बँकेने पण पत्र पाठवलं मला की तुम्ही उपोषणाला बसू नका, आमची विनंती आहे, आम्ही कायदेशीर कारवाईचं अवलंबन करू. जर 90 दिवसाच्या आता जर त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये जर सहकार मंत्र्यांनी जर हे केलं नाही तर आपण बँकेला परत हायकोर्टामध्ये राहिलो. बँकेकडे मार्ग आहे ना. बँक उच्च न्यायालयात गेली, उच्च न्यायालयाने आदेशित केलं की 90 दिवसाच्या आत हिअरिंग घ्या. आता त्या गोष्टीला जर 1.5-2 वर्ष झालेले असेल, सहकार मंत्री जर हे करत नसेल तर बँकेला आपण बँकेसमोर राज्यपालांना सांगून निर्देश द्यायला की बँकेने हायकोर्टामध्ये जावं आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करावा म्हणून. हे होते गिरीश मोहिते, आपल्या बीबीएस न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले होते. आज त्यांनी या विषयावर आपल्याला सांगितलं की आज हे जे प्रकरण आहे, नाशिक जिल्हा बँकेचं जे प्रकरण आहे, आज त्याचं काय स्टेटस आहे, आज काय स्थिती आहे. बँक प्रशासनाला जे आपले विभागीय सहनिबंधक आहे यांच्याकडनं पत्र गेलेलं आहे, त्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. प्रशासन त्यांचं काम करतंय, बँक प्रशासन त्यांना सहकार्य करतंय असं जरी दिसत असलं तरी आता गिरीश मोहिते हे आता येत्या काही दिवसानंतर उपोषणाला, सैराट उपोषण त्यांनी जे सांगितलंय त्याला ते सैराट उपोषण करणार की या विषयाला काही वेगळ्या मार्गाने आणखी लढा देणार, त्या येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते समजेलच. आता इथेच थांबतो. धन्यवाद.